हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल चॅनल. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. लवकरच आपण 1000 सबस्क्रायबर्स पण पूर्णच करू. आणि त्याच आनंदात आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती आहे ॲव्होकॅडो ग्रिल्ड सँडविच. ही रेसिपी तुम्हाला वेट लॉससाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. प्रमाणात याचं सेवन केलात तर याच्या उपयुक्त गुणधर्मांचा तुम्हाला फायदा करून घेता येईल आणि सोबतच याच्या चवीचा पण आस्वाद घेता येईल. चला तर मग ॲव्होकॅडोचे आपण हेल्थ बेनिफिट्स पण थोडक्यात जाणून घेऊया रेसिपी करता करता. चला तर मग वाट कसली बघताय, पटापट सुरुवात करूया ना रेसिपी बघायला. ॲव्होकॅडो हे एक फळ असून ते विविध देशांमधून आपल्याकडे आयात केलं जातं. आपल्याला ॲव्होकॅडो ग्रिल्ड सँडविच बनवण्यासाठी सोबतच लागणारे बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो आणि मिरची आणि 2 प्रकारच्या चटण्या, ज्याच्यामध्ये एक आहे पुदिना चटणी आणि दुसरी आहे हॉट अँड स्पायसी चिली गार्लिक टोमॅटो चटणी. ॲव्होकॅडो फळ हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये रिच असल्यामुळे ते LDL कमी करण्यासाठी आणि HDL वाढवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हे अथेरोस्क्लेरोसिस प्रिव्हेंट करतं. याचाच अर्थ हे आपल्या हार्टमध्ये आणि ब्रेनमध्ये ब्लॉकेजेस होऊ देत नाही. त्याचबरोबर हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स A, D, E, K यांचं ॲब्झॉर्प्शन वाढवतं आणि हे फळ व्हिटॅमिन B1, B2, B3, B9, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांचा एक रिच सोर्स आहे. हे अँटीऑक्सिडंट, प्रीबायोटिक्स, फायबर्स आणि मिनरल्सनी रिच असं फळ आहे. त्यामुळे हे ओव्हरऑल आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करतं, आपली ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह करतं, सेल ग्रोथ मेंटेन करतं. त्याचबरोबर जर प्रेग्नंट फिमेल्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम सोर्स आहे, कारण हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आणि हार्ट डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर हे फळ तुम्हाला वेट मॅनेजमेंटमध्ये आणि टाइप 2 डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मदत करतं. त्यामुळे तुम्ही जर याचा योग्य प्रमाणात वापर केला तर नक्कीच हे आरोग्यदायी फळ तुम्हाला तुमची ओव्हरऑल हेल्थ मेंटेन करण्यासाठी मदत करेल. सर्वात आधी मी ॲव्होकॅडोला मधून कट केलं, त्यातलं बीज रिमूव्ह केलं आणि आता मी त्याच्या आतमधला पल्प जो आहे तो एका व्हेसलमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता याचं जे वरचं साल आहे ते बऱ्यापैकी फर्म आणि टाऊट आहे. याचाच अर्थ हे ॲव्होकॅडो हे चांगलं पिकलेलं आहे. तुम्ही चांगलं पिकलेलं ॲव्होकॅडो ओळखण्यासाठी शक्यतो डार्क चॉकलेटी रंगाचं ॲव्होकॅडो यूज करा आणि त्याला प्रेस करून बघा. जर ते थोडंफार मऊ असेल तर याचाच अर्थ ते बऱ्यापैकी पिकलेलं आहे. आता आपण याचा पल्प हा मॅश करून घेणार आहोत. हा पल्प मॅश केला की आपण सोबत लागणारे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजेच बारीक चिरून घेतलेली मिरची, कांदा, टोमॅटो आणि गाजर या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना आपण ॲव्होकॅडो सोबत छान मिक्स करून घेणार आहोत. आणि सोबतच आपण यामध्ये ॲड करणार आहोत टेस्टसाठी कोथिंबीर. कोथिंबीरीला विसरायचं नाहीये बरं का कोणत्याच रेसिपीत. ओके, आता आपण ॲड करूया उर्वरित मसाले. यामध्ये आपण सर्वप्रथम चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. त्याचबरोबर 2 चमचे धनेपूड ॲड करणार आहोत आणि साधारण 8 ते 10 थेंब लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत. जेणेकरून ह्या सँडविचला छान अशी टँगी अशी टेस्ट येणार आहे. ॲव्होकॅडो हे फळ टेस्टमध्ये थोडं ब्लँड असल्यामुळे आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये त्याची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी ॲड करतोय. इथे तुम्ही बघू शकताय सँडविचचं फिलिंग जे आहे ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आता आपण सगळ्या इन्ग्रेडियंट्सना ॲव्होकॅडो सोबत एकदम छानपैकी मिक्स करून घेऊया. जोपर्यंत सँडविचचं फिलिंग छान मिक्स होतंय तोपर्यंत आपण ग्रिल पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूया. आजचं सँडविच बनवण्यासाठी आपण इथे होल व्हीट ब्रेड यूज करतोय. तर हा जो होल व्हीट ब्रेड आहे याला आपण एका बाजूने छानपैकी साजूक तूप स्प्रेड करून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूने आपण सँडविचसाठी ज्या चटणी बनवल्या आहेत त्यापैकी पुदिन्याची चटणी एका बाजूला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. आता आता दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसवर आपण आपली चिली गार्लिक टोमॅटो चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे. ही चटणी
स्वादाला जरा तिखट असल्यामुळे तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल, तर ह्या चटणीचं प्रमाण कमी वापरा किंवा ही चटणी टाळलात तरी सुद्धा चालेल. आता दोन्ही चटणी आपल्या स्प्रेड करून झालेल्या आहेत. आता यासोबतच आपण घरी बनवलेलं टोमॅटोचं सॉस वापरणार आहोत. या सगळ्या चटणी आणि टोमॅटो सॉसची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. चला, तर आता चटणी छानपैकी स्प्रेड करून झालेल्या आहेत. आता आपण जे आपलं फिलिंग आहे एवोकॅडोचं, ते एवोकॅडोचं फिलिंग ब्रेडच्या स्लाइसवर लावून घेऊया. तुम्हाला जर ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असेल किंवा ॲलर्जी असेल, तर तुम्ही ब्रेडच्या ऐवजी इथे मल्टीग्रेन आट्याची रोटी सुद्धा वापरू शकताय. त्यामुळे टेस्टमध्ये थोडाफार फरक पडेल, फारसा फरक पडणार नाही. कारण आपले फिलिंग्स आणि चटणी इतक्या टेस्टी आहेत ना, की हे सँडविच किंवा ह्याचे टॅकोज जे आहेत, हे स्वादिष्ट बनणार याची 100% गॅरंटी आहे. चला, आता ग्रिल पॅनवर थोडंसं साजूक तूप स्प्रेड करूया आणि हे ब्रेडचे जे स्लाइसेस आहेत, ते मस्तपैकी याच्यावर छान दोन्ही बाजूंनी खरपूस असे भाजून घेऊया, म्हणजेच ग्रिल करून घेऊया. जेव्हा कधी आपण ग्रिल पॅनवर एखादी वस्तू भाजतोय, त्यावेळी आपण दोन्हीकडून त्याला प्रेस करत राहायचंय, जेणेकरून छान असं सँडविच ग्रिल होतं आणि एकदम छान साजूक तुपाचा जो टेस्ट आहे, तो आपल्याला सँडविचमध्ये येतो. तुम्ही बघू शकताय मी एका वेळी इथे 3 सँडविचेस ग्रिल करून घेतेय. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे. जोवर हे सँडविच भाजून होतायत, तोवर मी बाकीचे सँडविचेस तयार करून घेते. आणि मग आपण याला गरमागरम सर्व्ह करूया. आपल्या छान अशा पुदिना चटणीसोबत आणि सोबतच हॉट अँड स्पायसी चिली गार्लिक टोमॅटो सॉससोबत. टेम्प्टिंग दिसतायत की नाही सँडविच? तर मग हे हेल्दी सँडविच तुम्ही सबस्टिट्यूट करा तुमच्या इतर सँडविचेससोबत आणि एवोकॅडोचे पुरेपूर हेल्थ बेनिफिट्स मिळवा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीजसोबत. तोपर्यंत सात्विक खा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.